काही गोष्टींचे संकेत देऊन ठेवलेले होते की काही घडू शकतं, काय होतंय ते काय संकेत दिले तो दा भाग आलाय ना. आणि त्यानंतर बरोबर 4-5 दिवसानं हा एक फोन आला. मित्रांनो, मी माझा फोन कधीच रेकॉर्डला ठेवत नाही, कारण आपल्याला तशी गरजच लागत नाही. त्या दिवशी फोन आला, त्या दिवशी सुद्धा माझा फोन काय रेकॉर्डला नव्हता. पण फोन रेकॉर्ड करायच्या अगोदर सुद्धा जे काही मिनिटं संभाषण झालं त्यानंतर मला असं वाटलं की आपण हे रेकॉर्ड केलं पाहिजे, कारण काहीतरी गंभीर विषय हा व्यक्ती बोलतोय. आणि म्हणून मी ते फोन रेकॉर्ड केले. 12:04 मला फोन आला. त्याच्या अगोदर 2 फोन येऊन गेले. मी पहिला व्हॉट्सअप कॉल कट केला, त्याच्यानंतर एक फोन घेतला, त्यानंतर कट केला, त्याच्यानंतरचा फोन मात्र मी रेकॉर्ड केला. आणि फोन झाल्यानंतर 6 मिनिटं 28 सेकंद आणि त्याच्या अगोदरचं जरासं पुढचं मागचं काहीतरी असेल कम्युनिकेशन, 7-8 मिनिटाचं असेल साधारण. मला असं वाटलं की या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढ्या खालच्या पातळीला जाऊन कोण विचारच करत कसा असेल याची मला अस्वस्थता निर्माण झाली. आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला. माझ्या कुणालाही विचारलं नाही, माझ्या सत्सक विवेक बुद्धीला जे पटेल तो निर्णय होता आणि मी तो व्हायरल केला. मला खरं तर व्हायरल सुद्धा करता येत नव्हतं. मी माझ्या एका मित्राला पाठवलं, त्याला रात्री उठवलं, त्याला सांगितलं की बाबा हे जोडून दे, मला येत नाही हे करायला. त्यानं दिला आणि मग मी तो पहाटे व्हायरल केला फोन. माझी अपेक्षा नव्हती की महाराष्ट्र, त्यात मी एक वाक्य मुद्दाम म्हणून लिहिलेलं होतं माझ्या त्या पोस्टमध्ये, की हे ऐकल्यानंतर तरी झोपलेला मराठा बहुजन समाज जागा होतोय काय मला पाहायचं होतं. आणि खरोखर शिवरायांचं रक्त महाराष्ट्रामध्ये अजून जिवंत आहे याची प्रचिती मला आली.